सलामीची जोडी देखील आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला असतील सूरज आणि त्यांच्या साथीला मात्र आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला अक्षय याना आणि गोलंदाजी ट्रॅकवर देखील आपण पाहतोय निखिल याना. नील आणि निखिल या नावाची आज संपूर्ण दिवसभर चर्चा आपल्याला ऐकायला मिळाली आणि त्यातीलच आता निखिल मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतात. सेमीफायनल मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि संघाला मात्र आता फायनल मध्ये दाखल केलंय. पाहूया आता फायनल मध्ये देखील अशाच पद्धतीचा काहीतरी कारनामा केला तर मात्र आज इथे रनर अप नाही तर आपण विनर म्हणून घोषित व्हाल. येस, अंपायर देखील रेडी आहेत. आम्ही देखील इथून समालोचन कक्षामधून देखील रेडी आहोत. आपण याच्या अगोदर पाहिलं 3 ओव्हरचा सामना होता आणि तिथे मात्र पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पाहायला मिळत होतं. आता मात्र ग्रँड फायनलचा सामना आपण पाहणार आहोत. 2 षटकांचा सामना असेल. इथे फील्ड देखील ओपन असेल. पहिला चेंडू चला मॅचला सुरुवात करायची आहे. सामन्याला मात्र सुरुवात करायची आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मोरया. लवकर जिंकून घरी या. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर मात्र आक्रमण झेल होण्याची संधी. ओहो, आणि पहिला चेंडू ग्रँड फायनलच्या पहिल्या चेंडूवर मोठा हादरा लागलाय तो कोंडे पंचेतन या संघाला. विश्वास तटकरे साहेब यांच्याकडून नील साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येणार आहे. एका बाजूला पहिलं तर नेल कोंडे पंचेतन या संघाचा मात्र 7-12 नेल करतोय का काय. पहिलाच हादरा बसला. सूरजला मात्र माघारी परतावं लागलं. त्याच्यानंतर आता मोठी जबाबदारी असेल. नवीन बॅटर्स मैदानामध्ये दाखल करावा लागेल. इथून जो संघ विजय होईल तो तब्बल 21,000 रुपये रोख रक्कम आणि द्वितीय पारितोषिक आहे ते तब्बल 11,000 रुपये रोख रक्कम आणि चमचमती ट्रॉफी. या प्राइज पेक्षा जो लक्ष लागले असतो तो या चमचमत्या ट्रॉफीकडे. नक्कीच सर, कारण आपण पाहिलं आपली मुलं ही क्रिकेट खेळतात मात्र पैशासाठी नाही तर त्या ट्रॉफीसाठी संपूर्ण दिवसभर मेहनत करतात. आपण जर पाहिलं तर खरंच रविवार हा सुट्टीचा दिवस असतो मात्र तो सुट्टीचा दिवस असून देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या अस्मितेसाठी आणि आपल्या गावाच्या अभिमानासाठी स्पर्धा खेळत असतात आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये. आज अशीच ही देखील स्पर्धा, अविस्मरणीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ते राजेंद्र दिवेकर साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ठेवली गेली आहे आणि ग्रँड फायनलमध्ये देखील त्यांचा संघ दाखल झालाय. त्यांचा देखील खूप त्यांना देखील अभिमान असेल आणि ते देखील खुश असतील कारण दिवसभर त्यांनी देखील खूप मेहनत घेतली आहे. ग्रँड फायनलमध्ये आपण पाहतोय निखिल चांगल्या पद्धतीचे आतापर्यंत गोलंदाजी हाताळले. एका बाजूला पाहिलं तर अजय सर या फायनल मध्ये कुठेतरी अक्षयला थोडीशी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता कारण त्याच्याकडे देखील मोठी काबिलियत आहे. सूरज देखील चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळतोय पण अक्षयकडे एक मोठं आव्हान ठेवण्याचा धाडस होता कारण चौकार षटकारांची त्याच्या बॅटमधून आतिषबाजी होती. हा निर्णय थोडासा कुठेतरी निगडी या संघाला मापक असा ठरला जातोय की काय. जेवढ्या वेळेस अजयला नॉन स्ट्राईकला ठेवलं जाईल तेवढे निगडी या संघाला मात्र मापक अशी बाजू होऊ शकते. पुन्हा एकदा ऑफ साईडला पंच केला गेलाय. आता मात्र स्ट्राईक एंडला आलाय तो AK-47 म्हणजेच अक्षय खेडेकर. अक्षय खेडेकर अगदी बोलतो कमी पण फलंदाजीतून मात्र गोलंदाजांना गार करतो आपल्या फलंदाजीतून आणि एक मोठा बलाढ्य खेळाडू आहे. एक धावसंख्या पाहायला मिळते. 3 चेंडू हाताळले गेले तर महत्वपूर्ण एक विकेट देखील गमावला गेलाय. कोंडे पंचेतन या संघाचा कप्तान कोल सूरजला मात्र डगआउटच्या दिशेने पाहायला मिळतंय. अक्षयच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे. एखादा विकेट जर अक्षयचा जर आला, आपण मेन गेटच्या बाईक मात्र बाजूला करायचे तर रिक्षा फायर ब्रिगेडच्या गाड्या येत आहेत. अक्षयच्या बॅट मधून ऑफ साईडला पंच केला गेला. एक धावसंख्या एकेरीचा मात्र दुहेरीमध्ये बदल होतोय. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालाय. 2 धावसंख्येबरोबर कोंडे पंचेतन या संघाची जर धावसंख्या पाहिली तर 3 या आकड्यावर धावसंख्या पाहायला मिळते. आतापर्यंत जर पाहिलं तर थोडीशी धीमी सुरुवात राहिली आहे कोंडे पंचेतन संघासाठी कारण 4 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या झाली आहे 3. म्हणजे 4 चेंडूमध्ये कुठेतरी मोठी धावा उभारणं अपेक्षित होतं कोंडे पंचेतन संघासाठी परंतु काही हरकत नाही आहे कारण अक्षय अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. तो देखील स्ट्राईकला आहे. या अक्षयकडे मात्र क्षमता आहे मोठे फटके मारण्याची आणि त्याहून अधिक आपण पाहतोय निखिल
चांगल्या गोलंदाजी करतो आतापर्यंत अचूक टप्प्यावर याने देखील गोलंदाजी केली अँगल बनवून चेंडू टाकतोय इथे मात्र नो चेंडू म्हणजे आणि फ्री हिट देखील असेल. उघडा डोळे पहा नीट पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि फ्री हिटला स्ट्राईक एंडला आहे तो अक्षय खेडेकर. आता मात्र हा सुवर्ण संधी सोडणार नाही आहे. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल ते निखिलला. निखिल नक्कीच. देखील मोठी काबिलियत आहे. सकाळच्या सामन्यापासून पहिल्या सामन्यापासून चांगली गोलंदाजी करतोय आणि महत्वपूर्ण साथ देखील आपल्या संघाला त्याची मिळते. आता मात्र सकाळपासून थोडीशी या मैदानामध्ये कुठेतरी आग लागली होती. फायर ब्रिगेडच्या गाड्या देखील या मैदानामध्ये दाखल झाल्या होत्या. आता मात्र ते वातावरण परिपूर्ण या फायनल मध्ये शांत करून चाललंय. नक्कीच फ्री हिटचा चेंडू उघडा डोळे बघा नीट आणि कोण कोणाचं आता काम करेल फिट पाहूया. अक्षय आपण स्ट्राईक एंडला पाहतोय दुसऱ्या बाजूला निखिल याला पाहतोय. फ्री हिटचा चेंडू घेऊन निखिल मार्गस्थ राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांना क्रॉस केलाय. ओहो इथे मात्र अक्षयचं काम केलंय फिट कारण निर्धाव चेंडू. इथे मात्र कमबॅक पाहायला मिळालं. निखिल याच्या माध्यमातून ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि गुड लेंथला होता. पडल्यानंतर अधिक उसळी घेणारा देखील चेंडू होता आणि त्याचा मात्र फायदा निखिलला झालाय. कारण सर पाहिलं ना तर ही सिमेंटची विकेट आहे. हीच जर कुठेतरी मातीची विकेट असती ना तर हे सगळे चेंडू कमरेवर पाहायला मिळाले असते. मात्र सिमेंटची विकेट असल्या कारणाने हे सगळे चेंडू आपल्याला शोल्डरच्या लेवलनी पाहायला मिळतात. फायनल मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अक्षयने मात्र लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न आपल्याकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल हिट करण्याचा प्रयत्न करत होता. कदाचित निगडी गोलंदाजी या संघाला वाटलं की झेल आहे की काय पण वन बाउन्स होता. अक्षय मात्र थोडासा त्रस्त झालाय. आपल्याकडे स्ट्राईक येते शेवटच्या षटकामध्ये. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर एक बाद कोंडे पंचतन या संघाची धावसंख्या पाहिली तर 5 ही धावसंख्या पाहायला मिळते. नक्कीच सर जी AK-47 षटकार चौकारांची भाषा बोलत होती त्या AK-47 मधल्या आता षटकार चौकारांच्या मात्र गोळ्या कुठेतरी बाहेर काढल्यात. त्या गोळ्या मात्र कुठेतरी नष्ट केल्या डिस्ट्रॉय केल्यात त्या म्हणजे निखिल याने. पाहूया इथे आक्रमण चढवावं लागेल आक्रमण करावं लागेल. कोंडे पंच्याहत्तर संघाला मजबूत स्थितीमध्ये राहायचं असेल कारण जर दुसऱ्या बाजूला विचार केला तर निगडी गवलवाडी बी संघाकडे देखील सनी सारखे महत्वपूर्ण खेळाडू आहेत. त्याच्या देखील बॅटमधून मगाशी आपण सलग 2 षटकार पाहिले होते आणि अक्षय देखील मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. मात्र ही AK-47 सध्याच्या घडीला कुठेतरी शांत पाहायला मिळत आहे. AK-47 मधल्या षटकार आणि चौकारांच्या गोळ्या मात्र कुठेतरी डिस्ट्रॉय करताना पाहायला मिळतोय. नील गोलंदाजी मार्कवर सज्ज त्याला मात्र सामना करेल अक्षय खेडेकर. हा अक्षय खेडेकरचा मात्र दबाव येते. पंच मात्र दोन्ही हातात समांतर करतात. एक अवांतर धाव त्याचा मात्र फायदा होईल तो कोंडे पंचतन या संघाला. धावसंख्या पाहिली तर कोंडे पंचतन संघाचा धावताच क्रम पाहायला मिळत आहे. धावसंख्या पाहायला मिळते एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 ही धावसंख्या. विश्वास तटकरे साहेबांच्या माध्यमातून नीलने जर 5 धावसंख्या दिली आपल्या गोलंदाजीवरती तर मात्र 500 रुपयाची रोख रक्कम असेल. तसेच रुपयाची माडिक साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक नीलला विकेटला तब्बल 500 रुपयाची रोख रक्कम असेल. 200 रुपयाची रोख रक्कम असेल. मानधन मात्र वाढवलं जात आहे. तसंच राजेंद्रजी दिवेकर साहेबांच्या माध्यमातून देखील 200 रुपयाची रोख रक्कम असेल. खेळाडूंचा मात्र मनोबल वाढवलं जात आहे. सचिनजी साबळे साहेबांकडून देखील नीलसाठी प्रत्येक विकेटला मात्र 100 रुपयाची रोख रक्कम असेल. संत गतीची सुरुवात पाहायला मिळते आपल्याला कोंडे पंच्याहत्तर संघासाठी. कारण मगाशी आपण पाहिलं तर 48 हा देखील टप्पा ह्यांनी पार गाठला होता. तो संघ आता कुठेतरी मागे पाहायला मिळतोय. यावेळी देखील प्रहार चढवण्याचा प्रयत्न केला गेला होता. चांगला संपर्क पाहायला मिळाला नाही याने कुठेतरी थकलेल्या अवस्थेत देखील अक्षय पाहतोय. कारण बॅटमधून मोठे षटकार यायला लागले मोठे फटके यायला लागले की फलंदाजाची देखील ऊर्जा कुठेतरी बळावली जाते आणि ज्यावेळी अशा पद्धतीची फलंदाजी होते तिथे मात्र कुठेतरी फलंदाज देखील नाखुश पाहायला मिळते आणि मग त्याचं रूपांतर आपल्या त्याच्या चेहऱ्यावर मायुसी देखील पाहायला मिळते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8 या आकड्यावर कोण कोणाची लावेल वाट. इथे मात्र प्रहार चढवला गेलाय. AK-47 फायर केलाय नाही. AK-47 ची मात्र गोळ्या सगळ्या डिस्ट्रॉय केल्या गेल्यात आणि माघारी परतवलंय ते अक्षय खेडेकर या फलंदाजाला. आज जर पाहिलं तर नीलचा बोलबाला पाहायला मिळत आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान या डेंजर बॉलरने बुद्धी लढवली.
या फेमस बॅट्समनची विकेट मात्र कमावली. मानावला गेले. नीलने मात्र अनेक फलंदाजाचा मात्र 7-12 कोरा करून ठेवलाय आपल्या गोलंदाजीतून. कोंडे पंचायत संघाला मात्र तटस्थ ठेवलाय. मानावं लागेल. एक महत्वपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. महत्वपूर्ण जबाबदारी मात्र पेळतोय आपल्या संघासाठी. तब्बल चेंडू हाताळले गेले. दुसऱ्या षटकातील 3 धावा मात्र खर्ची केल्या गेल्या. त्या 3 चेंडू हाताळले गेले. 3 धावा खर्ची केले गेले. एक महत्वपूर्ण गोलंदाजी करताय. म्हणजे तब्बल धावसंख्या पाहिली तर 8 धावसंख्या पाहायला मिळते. ऑफ साईडला पंच केला गेला. 1 धावसंख्या मिळते. एकच धावेवरती मात्र समाधान मानलं जात आहे. कोंडे पंचायत या संघाची धावसंख्या वधारते. 1 या धावसंख्येने धावसंख्या पाहायला मिळते ती 9. नीलचा मात्र आज बोलबाला पाहायला मिळतोय. 4 चेंडू हाताळले गेलेत. अजय सर पाहिलं तर आजची गोलंदाजी लाजबाब पाहायला मिळते ती नीलची. नक्कीच सर, नीलचं देखील कौतुक करावं लागेल आणि निखिलचं देखील कौतुक करावं लागेल. एकदा नीलची गोलंदाजी आवडली असेल तर त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. खरंच युवा स्टार गोलंदाज आहे. एक्सपिरियन्स जास्त नाहीये, मात्र काय गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर मात्र गोलंदाजी करतोय नील. 2 चेंडू मध्ये जर 1 धाव डिफेंड केली तर मात्र 500 रुपयाची रोख रक्कम कमवणारा हा गोलंदाज असू शकतो. हा दडपण येतोय गोलंदाजावरती. विश्वाजी तटकरे साहेबांनी मनोबल वाढवला होता, पण थोडीशी कातर कमी लागली गेली. एखादा 0 वाढवला तर 5000 रुपये रोख रक्कम असू शकते, पण जाऊ दे, 500 रुपयाची रोख रक्कम येते. नीलने मात्र आज दिवस वसूल केलाय. आजचा दिवस कधी संध्याकाळ होते, कधी ट्रॉफी घेतोय आणि कधी चायनीजच्या गाडीवर एक सूप आणि शेजवान ट्रिपल राईस खातोय. कारण माझा संघ फायनल मध्ये दाखल झालाय. अचूक गोलंदाजी पाहायला मध्ये स्टेपआउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू जे सांगता स्तब्ध ठेवलंय ते कोंडे पंचायत या संघाच्या फलंदाजाला. अजय सर पाहिलं तर एक घातक गोलंदाजी पाहायला मिळते ते नीलच्या माध्यमातून. नक्कीच सर, आणि राजेंद्र दिवेकर साहेब देखील इकडून टाळ्यांचा वर्षाव करतायत नीलसाठी. कारण ते देखील खुश आहेत. त्यांना देखील याच पद्धतीची अपेक्षा होती त्यांच्या खेळाडूंकडून, आणि ती मात्र अपेक्षा सध्याच्या घडीला खेळाडू साकारतायत. दुसरा चेंडू यावेळेला देखील पडल्यानंतर चेंडू सरळ बॅटवर गेला होता. एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र हातातून झेल निसटला गेलाय. 2 धावा परिपूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला जातोय आणि फलंदाजाला मात्र अनिकेत याला मात्र माघारी परतावं लागेल. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धाव संख्या झालेली आहे 11 आणि 12 धावांचं आव्हान असेल. 12 चेंडू 12 धावा. ग्रँड फिनाले मध्ये एका बाजूला असेल निगडी बी संघ आणि दुसऱ्या बाजूला असेल बारा चेंडू 12 धावांची आवश्यकता है. ये तो ट्रेलर है, पिक्चर तो अभी बहुत बाकी है. क्यों सूरज वरनकर आने वाला बाकी है गोलंदाजी करने के लिए. एक कोंडे पंचायत संघाचा कप्तान खोल सूरज. थोडस क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे कोंडे पंचायत संघ. 12 चेंडू आणि 12 धावा. एकंदरीत जर पाहिलं तर थोडस कठीण असेल कोंडे पंचायत संघासाठी, परंतु कहते हैं ना, जितना कठिन संघर्ष होता है सफलता भी उतनी ही बड़ी होती है. हर सपनों को अपने सांसों में रखो, हर मंजिल को अपने बाहों में रखो, हर जीत आपकी है, बस आपके लक्ष्य को अपनी निगाहे में रखो. पाहूया आज कोंडे पंचायत आणि निगडे बी संघांची लढत पाहायला मिळेल. डीजे डीजे निगडी गवळी या संघाला कॉल असेल सलामीवीर जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. अजय सर पाहिलं तर फायनलचा थरार आहे. इथे जर सूरजने मात्र आपल्या 5 धावा खर्च केल्या ना गोलंदाजीतून ना, तर समीर देखील सकाळपासून चांगली गोलंदाजी करतोय आणि तो सूरजचे कदाचित ते प्लॅनिंग असेल. सूरजने मात्र टोपी घातले. अनेक फलंदाजाला मात्र आपल्या टोपीतून टोपी लावली जाते. पाहूया आता मात्र त्याला महत्वपूर्ण गोलंदाजी करावी लागेल. इथून जर संघ विजय होईल तो तब्बल 21,000 रुपये रोख रक्कम आणि रनरअप ठरेल तो तब्बल 11,000 रुपये रोख रक्कम. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू
आणि 13 धावा. थोडस स्कोर मध्ये देखील मिसअंडरस्टँडिंग झालं होतं आणि आमच्या माध्यमातून देखील 12 धावा सांगितल्या गेल्या होत्या, मात्र थोडस करेक्शन झालं आणि 12 चेंडू 13 धावा. 12 चेंडू 13 धावा. 12 चेंडू सांगून जातील. आज या मैत्री चषक 2026 चा ग्रँड फायनलिस्टचा कोणता संघ असेल? 12 चेंडू सांगून जातील. तसेच विश्वास तटकरे साहेब यांच्या माध्यमातून देखील आमच्यापर्यंत सूचना पोहोचली जाते की निगडी संघाने या 13 धावांचा पाठलाग जर का 6 चेंडू मध्ये परिपूर्ण केला तर विश्वास तटकरे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख रक्कम कॅश पारितोषिक दिलं जाईल. आज मात्र विश्वास तटकरे साहेबांनी मात्र एटीएम उघडले गेले. निगडी गवळी या संघाचं मात्र मनोबल वाढवलं जात आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज सूरज, त्याला मात्र सामना करेल तो मनीष. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय, लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण जेलच्या खाली. काय समीकरण होतं? जेल मात्र धरणीला दान केली जाते. पकडो कॅचेस जीतो मॅचेस. ही जर जेल घेतली असती ना तर मात्र थोडासा दडपण असता तो निगडी गवळी या संघावरती. एकेरीचं मात्र तिहेरी मध्ये रूपांतर होतोय काय, पण नाही नाही नाही. तू चलमया तू चलमया, त्याच्यामध्ये मात्र सनीने मात्र माघारी परतवलंय मनीषला. हे 2 धावेवरती समाधान मानतात. स्कोरबोर्ड मात्र ओपन होतोय तो निगडी गवळी बीड या संघाचा. आता मात्र समीकरण असेल 11 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल. तसेच सूरजने जर का 3 विकेट लगातार घेतले तर विश्वास तटकरे साहेबांकडून 1000 रुपये देण्यात येतील. 2 चेंडूंचा मात्र खेळ झालाय सूरज वरणकर साहेबांच्या माध्यमातून देखील आणि 4 चेंडू असतील. 4 चेंडू मध्ये 3 विकेट घ्यावे लागतील. 3 विकेट घेतल्यात तर मग विश्वास तटकरे साहेबांच्या माध्यमातून आपल्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पाहूया कमबॅक कोणाचा होईल. एका बाजूला आपण पाहतोय कोंडे 75 आणि यजमान संघ निगडी बी. इथे मात्र प्रहार चढवण्याचा प्रयत्न, संपर्क चांगला नाहीये आणि पहिला गडी बाद होतोय निगडी बी संघाचा. सनी महत्वपूर्ण खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. एका बाजूला पाहिलं तर विश्वाजी तटकरे साहेबांच्या खिशाला मात्र सूरजने 350 रुपयाचा कातर लावलाय. कारण लगातार 3 विकेट 1000 रुपयाची रोख रक्कम आहे. पाहूया काय समीकरण होतंय. एका बाजूला पाहिलं तर 6 चेंडू मध्ये जर 13 धावसंख्या बनवली तर निगडी गवळी या संघाला देखील 1000 रुपयाची रोख रक्कम आहे. म्हणजेच अगदी विश्वाजी तटकरे साहेबांनी आपला तराजू मात्र समांतर ठेवलाय. झुंज लावून दिले ते या 2 संघांमध्ये. कुठला संघ मात्र विजय होते, पण एक मनोबळ देखील वाढवलं जाते दोन्ही संघांचं. मसरा शिवधन असोसिएशन आहे. मसरा शिवधन असोसिएशन म्हटल्याच्या नंतर पैशाची बरसात होणार नाही तर मजा नाही आहे. अजिंक्य कासर साहेब, हास्यक्ष साहेब हसतायत, कारण त्यांना देखील माहिती आहे तिसऱ्या ट्रॉफीसाठी आपल्याला देखील खेळायचं आहे. 1 धावसंख्या मिळते. ऑफ साईडला पंच केला गेला चेंडू. एका धावेबरोबर संघाची जर वाढती धावसंख्या पाहायला मिळते ती 4 ही धावसंख्या. खूप कौतुक करावं लागेल सूरज वरणकर यांचं देखील. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळले. एक चान्स क्रिएट केला होता दुसऱ्या चेंडूवर, तिथे मात्र चान्स गमावला गेला. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाहे कहीं पे लक्ष आणि शरीरापासून दूर ठेवलेला हा चेंडू. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे सूरज वरणकर यांच्या माध्यमातून. ज्या खेळीची मात्र अपेक्षा होती ती खेळी सध्याच्या घडीला साकारताना पाहायला मिळत नाहीये. महत्वपूर्ण खेळाडू सनी, ज्याच्या बॅटमधून षटकार आले होते, तो देखील तंबूमध्ये आता आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र ओव्हर दी कव्हर पाहायला मिळत आहे. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा मात्र पूर्ण केल्या. 3री धाव घेण्याचा प्रयत्न थोडासा कुठेतरी पाहायला मिळतोय, परंतु नाही, थांबवलं गेलंय. 2 धावा मात्र जोडल्या जातील निगडी बी संघाच्या खात्यामध्ये आणि धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 6 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 1 गडी बाद झालाय आणि धाव संख्या झालेली आहे ती 6 आणि 6 चेंडू मध्ये 7 धावांची गरज असेल. 6 चेंडू 7 धावा. ग्रँड फायनल मध्ये आपण पाहतोय निगडी आणि कोंडे 75 या 2 संघांची लढत पाहायला मिळतोय. गावासाठी अभिमानाची आणि सन्मानाची लढाई लढताना हे दोन्ही संघ. 6 चेंडू आणि 7 धावा. जर का या 6 चेंडू मध्ये 6 धावा बनवल्या गेल्या, 7 धावा जर का डिफेंड केल्या गेल्या तर मात्र कोंडे 75 विजयी असेल आणि 6 चेंडू मध्ये 7 धावा जर का बनवल्या गेल्या तर मात्र निगडी बी संघ विजयी असेल. 6 चेंडू
आणि 7 धावांची आवश्यकता. महेंद्र सिंगचा धोनीचा जर्सी क्रमांक 7, तेवढी धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्क व सज्ज. अनिकेत पहिला चेंडू थोडासा बाउन्स केला गेला, अगदी निर्धाव चेंडूची सांगता होते काय पाहूया. पंच मात्र अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये आणि त्याचा फायदा मात्र होतोय तो निगडी गवडी या संघाला. हो 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 हो, दडपणामध्ये अनिकेत गोलंदाज. पंचांचा निर्णय अंतिम असेल. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन, याची नोंद घ्यायची आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहुल असेल. सर, सूरज राहुलना थोडस बाहेर करायचं मैदानामध्ये. आपण यायचंय का असेल तर एक्स्ट्रा खेळाडूला मात्र मैदानामध्ये आणायचं नाही आहे. पंचाचा निर्णय अंतिम असेल. दोन्ही पंच मात्र बातचीत करतील. पंचाचा निर्णय काही तर अंतिम असेल. पंच दोन्ही थोडेसे बातचीत करतायत. आपले फायनलचा थरार आहे. एका बाजूला पाहिलात तर अवांतर धाव आहे वाईटच्या स्वरूपामध्ये आणि दडपणामध्ये थोडंसं येते कोंढे पैचेतन संघ. पहिला चेंडू अवांतर धाव. आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. निखिलने जरा चौकार षटकार मारला तर प्रवीणजी महाडिक साहेबांच्या म्हणजे आपल्या सुपुत्राला मात्र तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक असेल. आपल्या सुपुत्राचं मात्र मनोबल वाढवलं जात आहे. अनिकेत अजय सर पाहिलात तर अनिकेत हा तिसऱ्या षटकासाठी मात्र आणला जातो. आता मात्र त्याच्याकडे निर्णायक षटक आणलं जात आहे. महत्वपूर्ण गोलंदाजी मात्र हाताळावी लागेल. निर्धाव चेंडू टाकावे लागतील तर मात्र 21,000 तब्बल रोख रक्कम आपण घेऊन जाऊ शकतो. नक्कीच. आणि सकाळच्या सत्रापासून देखील पाहिलं यांची गोलंदाजी खूप चांगली राहिली आणि म्हणूनच त्यांच्यावर देखील सूरजने विश्वास दाखवलाय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते त्यांची आणि त्या ह्या गोलंदाजांकडे उंची आहे आणि उंचीचा मात्र इथे पुरेपूर फायदा त्यांना होतोय, कारण पडल्यानंतर चेंडू अधिक उसळी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया कशा पद्धतीने पुढील चेंडू हाताळतायत. या वेळेला बॅटची एज मात्र लागली होती आणि चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातातून सुटलाय आणि जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव अजून जोडली जाईल निगडी बी संघाच्या खात्यामध्ये. इथे कुठेतरी संधी निर्माण झाली होती आणि आता सूरज देखील कुठेतरी नाखुश पाहायला मिळतायत, निराश आणि हताश पाहायला मिळतायत, कारण महत्वपूर्ण झेल होता. एका बाजूला पाहिलं तर सूरज देखील नाराज आहे, त्याच्याकडून चुकी झाली. आता मात्र समीकरण असेल 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. स्वप्नील देखील क्षेत्ररक्षकामधून थोडासा नाराज दिसतोय, कारण हा विकेट त्यांच्यासाठी खूप महत्वाचा होता. आणि देखील झुंज चांगल्या पद्धतीने देतोय. ऑफ साईडला पंच केला गेला चेंडू, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. अगदी पाहूया धावसंख्या किती मिळत आहेत. 2 धावसंख्या मिळत आहेत. या 2 धावसंख्येमध्ये बद्दल समीकरण थोडंसं सोपं असेल. आता मात्र आवश्यकता असेल ती 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असेल. इथून जो संघ विजय होईल तो तब्बल 21,000 रुपये रोख रक्कम, म्हणजे 1 धाव 3 चेंडू आणि 2 धावा. 1 चेंडू 2 धावा सांगून जातील कोणता संघ आज इथे इतिहास रचेल. अजय सर पाहिलात तर 1 धाव 10,500 रुपये रोख रक्कम असेल. कुठला संघ विजयी होतोय? एका बाजूला निगडी गवळी संघ ऑफ साइड लेग साइडला मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जातोय सीमारेषे पार, येतोय कणकणी चौकार. तुम्ही ओरिजिनल, आम्ही डमी. जिथे दहशत करता तुम्ही तिथे वन साइड हिरो आम्ही. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. डीजे एक मिनिट. डीजे डीजे थँक्यू डीजे, धन्यवाद डीजे. अजून एक सामना देखील बाकी आहे. थोडंसं सेलिब्रेशन आपण बाहेर करायचं मित्रांनो. 1 षटकाचा सामना बाकी आहे. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन मैत्री परिवार चषक, चषकाचा मानकरी ठरला जातोय तो निगडी गवळी बी संघ. या संघाचं अभिनंदन अभिनंदन. चला निगडी बी संघ प्लीज रिक्वेस्ट असेल, आपण यजमान संघ आहात, नक्कीच सेलिब्रेशन आपलं झालं असेल तर आपण बाहेर या, कारण आपल्याला 3ऱ्या क्रमांकासाठी देखील मॅच खेळवायची आहे.
सर टॉस झाले काय? नीलने जो महत्वपूर्ण झेल घेतला होता